नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये। पालखी निमित्त गावी आलोय आणि पालखी सोहळ्याबद्दल थोडंसं दाखवण्याचा छोटासा एक प्रयत्न आहे। तर कशी तयारी आहे ती आपण बघूया घरामध्ये। शिमगा उत्सव कोकणातला काय असतो हा थोडक्यात दाखवण्याचा एक प्रयत्न आहे। घरातली तयारी बघा किती मस्त झाली। अंगणामध्ये शेणाने सारवून रांगोळी काढण्यात पारंपरिक पद्धतीने आम्ही रांगोळी काढतो आणि बघा ना किती सुंदर वाटते रांगोळी। अंगणाला आम्ही रांगोळी काढले। हे माझं घर आहे गावचं। इंडियाज नंबर 1 यूट्यूबर दादा काय दाखव हो धरा भाऊ मी जाते आलो तुम इथे मजगर आहे गणपतीचा। इथे आमचा देवार आहे। थोडक्यात सांगतो पालखी म्हणजे काय असतं ते। आपण गावी आल्यानंतर आपल्या देवाला आपल्या कुलदेवतेला भेटण्यासाठी आपण मंदिरात जातो। तर हा दिवस असा असतो की आपलं कुलदैवत पालखीतून आपल्या घरी येतो। तर तेच सर्व दाखवण्याचा एक छोटासा प्रयत्न आहे। आता सर्व त्या शेणाने वगैरे सारवून रांगोळी वगैरे पारंपरिक पद्धतीने आम्ही सर्व सजवून ठेवलं आहे आणि आता वेळ आलेली आहे ती म्हणजे देवाला पालखीतून घेऊन येण्यासाठी। पालखी ही घरोघरी सर्वांच्या फिरवली जाते। त्याच्यानंतर सर्व घरं झाल्यानंतर ती एका ठिकाणी जाऊन ती नाचवली जाते, देवाला नाचवलं जातं आणि तो उत्सव कसा असतो तो या व्हिडिओतून दाखवण्याचा हा प्रयत्न आहे। तर व्हिडिओ नक्की बघा। व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला शेवटला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। एवढं मस्त वाटतंय ना गावी येऊन। आजूबाजूचं वातावरण बघा किती मस्त आहे। जवळजवळ 3 वाड्यांचं मिळून आमचं एक गाव आहे आणि त्या प्रत्येक वाड्यातून पालखी फिरवली जाते। प्रत्येकाच्या घरात देव नेला जातो। प्रत्येकजण आपले नवस पूर्ण करण्यासाठी देवाच्या पायी नतमस्तक होतात। त्यांच्या ज्या मनातील इच्छा असतील त्या देवासमोर मांडतात, देवाची पूजा केली जाते आणि असा सोहळा पूर्ण 2-3 दिवस गावामध्ये चालू असतो। हे आमच्या गावचं मैदान आहे। गुणाजी कुलेकर मैदान गुडघे। गावातील प्रत्येक मुलगा हा गावाच्या अस्मितेसाठी खेळत असतो आणि त्याचं हे एक उदाहरण आहे। हे आम्ही स्वतः तयार केलेलं मैदान, वाडीतील ज्येष्ठ मंडळी, वाडीचा सपोर्ट या सर्वातून हे निर्माण झालेलं एक मैदान। चालू आहे का व्हिडिओ? तर आता आम्ही सर्व देवाला घेऊन आता घरी जातोय। आमच्या गावचा खालूबाजा, पारंपरिक खालूबाजा आणि सर्व गावातील जे मंडळी आले तर सर्वांसोबत आम्ही आमचा देव घेऊन आम्ही आमच्या घरी जातोय। हा आमच्या गावचा खालूबाजा आहे। पारंपरिकरित्या सनई आणि
घरी आमच्या पूर्ण तयारी चालू आहे. येऊ दे तरी. तर घरी तयारी झालेली आहे आमच्या पालखीची. तर गावातील पारंपरिक वाद्याबद्दल थोडी तुम्हाला माहिती द्यायची आहे. हे आम्ही खैराच वापरतो. त्याला आम्ही याचं बकरीचं आणि बोकडाचं वापरतो तांबडा. हे जे आपण बघतोय पिपित्री त्याला आम्ही ताडाचं नाहीतर मग ह्याचं सुरमाडाचं असं वापरतो. आणि त्याचं लाकूड कसलं आहे? सनईचं लाकूड कुठल्या प्रकारचं आहे? आम्ही खैराचं वापरतो. सातीवन आपलं असतं ना हा त्याचं वापर. आणि जवळजवळ किती वर्षापासून आपण हे वाद्य आपल्या गावामध्ये पारंपरिकरित्या वापरतो याबद्दल थोडं काही? 20 ते 25 वर्ष झाली असतील. हे आम्हाला बनवायला लांबचे ताडाच्या पातीचं असतं. मुंबईतून आम्ही ताडाच्या झाडाचं हे पान बांधून घेऊन येतो. हे एक वाद्य आहे ते खैरापासून बनवलं जातं. धन्यवाद. तर अशा या पालखी सोहळ्याला सुरुवात झाली आहे. पालखी आता आमच्या घरात आहे आणि ही गावची मंडळी घरामध्ये सर्वांच्या ओटी वगैरे जे काही असेल ते सर्व चालू आहे. काय बोलला होता माझ्या मनामध्ये इच्छा आहे तुझ्या माझी पूर्ण केली आणि पुढल्या वर्षी आली पाच नारळ जातो शेर साखर तेव्हा तुझ्या पुढे देवी तुझ्या पुढे ठेवलेल्या तेव्हा ती मान्य करून घे. त्याच्याकडून काही तरतूद आले असं त्यांना औचित करून घे. त्याच्या मनामध्ये आणखी काही इच्छा असतील त्या बारबारशी त्या ठिकाणी त्या अडचणी येतील त्या दूर करशी आपल्या पाच नारळ तोडून मानले. हातपेटी असतील काही नवस असतील ते कारणाद्वारा देवासमोर मांडलं जातं.
तर नुकतीच आता घरातून पालखी येऊन गेले. तुम्ही सर्व बघितलंच असेल कसं पालखीला आणलं जातं आणि कसं स्वागत केलं जातं आणि त्यानंतरचं सर्व काही तुम्ही बघितलं असेल. तर पुढे कंटिन्यू राहा, अजून खूप काही बाकी आहे. संध्याकाळी शरणं काढायला जायचं आहे. ते काय असेल ते तुम्हाला पुढे व्हिडिओ मार्फत कळेलच. तर स्टे ट्यून. सातमाई जागाय की जय. चला तर आता जवळजवळ संध्याकाळ व्हायला आली आहे. 3:30 वाजलेत. घरातून पालखी गेल्यावर थोडे घरं फिरल्यानंतर थोडासा आराम केला, कारण कालच ट्रॅव्हलिंग करून आलो होतो. आणि आता या पुढे आता सर्व घरं संपल्यानंतर शरणा काढायचे असतात. असा प्रकार असतो की ज्या ठिकाणी पालखी शेवटला नाचवली जाते त्या ठिकाणी हा नारळ अगोदर जाऊन लपवला जातो आणि नंतर मग ते सर्व घरं फिरून झाल्यानंतर ज्यावेळेला पालखी येते त्यावेळेला तो पालखी नाचून नाचून तो नारळ शोधला जातो. असा या प्रकाराला बोलतात शरणा काढणे. तर आम्ही आता ते जवळजवळ आता सर्व घरं संपत आलीच असतील. आम्ही आता चाललो आहे पालखी नाचवण्यासाठी आणि शरणा हा प्रकार तुम्हाला दाखवायचा या व्हिडिओच्या माध्यमातून. तर तुम्ही शेवटपर्यंत या व्हिडिओपर्यंत बांधून राहा. तर आता आम्ही चाललो आहे शरणा काढण्यासाठी. बघूया काय मजा असते ते तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो. खूप मजा असते. पालखी सोहळा काय असतो ते तुम्हाला आता खऱ्या अर्थाने कळणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. आता वेळ आली ती म्हणजे संध्याकाळचे 4:30 वाजलेत आणि पालखी सर्व घरातून फिरून आता शेवटी या ठिकाणी आणली जाणार आहे. त्या ठिकाणी पालखी नाचवली जाणार आहे आणि शरणा उत्सवाची सुरुवात आपण इथून करणार आहोत. तर कशा प्रकारे सजावट केली ती एकदा बघून. तर अशी तयारी मुलांनी सर्व केलेली आहे. स्पायरो वगैरे लावून सगळं सेट आहे. फक्त आता सर्व घरं संपल्यानंतर फक्त पालखी नाचवायची वेळ आहे. आणि शरणा हा ऑलरेडी इथे कुठेतरी आतमध्ये लपवला गेलेला आहे. तो पालखी नाचून आपल्याला शोधायचं आहे. बलून्स वगैरे लावलेत, स्पायरो वगैरे लावलेत. तिथे बघा स्पायरो पण आहेत. बलून्स वगैरे लावून सर्व मस्त डेकोरेट केलं आहे. आता फक्त पालखी येण्याची वाट बघायची आहे. आणि शरणाबद्दल थोडं तुम्हाला सांगायचं आहे. शरण हे असं असतं की आदल्या दिवशी येऊन कोणतरी इथे नारळ लपवतं आणि तो नारळ पालखी नाचून देवाचा कौल भेटला असं समजून तो नारळ शोधला जातो. सर्व घरं संपले आहेत आणि पालखी नाचवायची वेळ आली.
नुकताच पालखी सोहळा संपून मी आता घरी आलेलो आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला मी माझ्या गावचा सिमगाव शो कसा असतो हा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मला या व्हिडिओच्या माध्यमातून काय आवडलं तर ते मला कमेंटमध्ये नक्की कळवा. तोपर्यंत रजा घेतो आणि जाता आता एकच बोलतो, आयुष्य खूप जबरदस्त आहे, त्याला जबरदस्तीने नाही तर जबरदस्तपणाने जगा.